नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती एज्युकेअर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या विषयावर बोलणार आहोत की महाराष्ट्रामध्ये टोटल एमबीबीएसच्या किती सीट आहेत आणि त्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत की कोणत्या सीट कशा प्रकारे भरल्या जातात. तर महाराष्ट्रामध्ये टोटल एमबीबीएस कॉलेज आहेत विद्यार्थी मित्रांनो, 64 एमबीबीएस कॉलेज आहेत. त्याच्यापैकी 41 हे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत आणि या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये टोटल 6,759 सीट आहेत. 6,759 आहेत, तर त्याच्यामधल्या 15% सीट या सेंट्रल काउन्सिलिंग थ्रू भरले जातात. त्यालाच आपण म्हणतो मेडिकल सेंट्रल काउन्सिलिंग थ्रू भरले जातात. त्याच्यामध्ये किती टोटल सीट जातात माहिती का? 15% जर आपण काउंट केलं तर 9,909 सीट्स या सेंट्रल काउन्सिलिंग थ्रू भरले जातात. जर आपण काउंट केलं तर 909 सीट कशा सेंट्रल काउन्सिलिंग थ्रू भरले जातात. तर 909 कशा? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, समजा एखादं कोणतं पण जीएमसी घ्या, त्याला जर 100 सीट असल्या तर त्याच्यापैकी 15 सीट या सेंट्रल काउन्सिलिंग म्हणजे MCC थ्रू भरले जातात. म्हणजे मेडिकल सेंट्रल काउन्सिलिंग ऑफ इंडिया याच्या थ्रू भरले जातात. हे 15 सीट हे प्रत्येक राज्याचंच असते. प्रत्येक राज्यामध्ये समजा कोणतं पण राज्य घ्या तुम्ही, हरियाणा घ्या, कोणतं पण राज्य घ्या, त्याच्यामधल्या 15% सीट या सेंट्रल काउन्सिलिंग थ्रूच भरल्या जाणार, एवढं फिक्स आहे. तर मग आता उरल्या किती आपल्या जवळ महाराष्ट्रामध्ये सीट? जर एवढ्या 909 जर सीट गेल्या आपल्या, तर त्याच्यामध्ये नंतर उरल्या आपल्याकडे सीट 5,850 सीट आपल्याकडे रिमेनिंग राहतात. त्या महाराष्ट्र स्टेटच्या काउन्सिलिंग थ्रू भरल्या जातात. त्याला MSCET वर आपली काउन्सिलिंग होते, त्याच्या थ्रू भरल्या जातं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण टोटल गव्हर्नमेंट एमबीबीएस सीट किती आहे? तर 5,850 या टोटल महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहेत. 5,850 किती? 5,850 सीट एवढे अवेलेबल आहे. तर उरले आता प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आपण असं त्यांना म्हणतो. तर ते 23 कॉलेज आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि त्यामध्ये 3,220 सीट आहेत. किती आहेत? 3,220 सीट आहेत. तर म्हणजे महाराष्ट्रामध्ये टोटल बघा, तुम्हीच काउंट करा. 3,220 या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट झाल्या आणि म्हणजे त्याला प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज म्हणतो. आणि गव्हर्नमेंट कॉलेजच्या 5,850 सीट हे दोन्ही मिळून जर आपण काउंट केलं तर तो येतो आकडा 9,070. म्हणजे महाराष्ट्रामधील 9,070 विद्यार्थ्यांना दरवर्षी MBBS ला ऍडमिशन मिळत असतं, हे फिक्स आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी अजून एक कॉलेज येण्याची शक्यता आहे, तो म्हणजे वर्ध्याचं. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल 42 कॉलेज होऊन जातील MBBS चे जर वर्ध्याचं आले तर. अजून एक दोन येण्याची शक्यता आहे, पण डिटेल माहित नाही. मात्र वर्ध्याचे ग्रेटे जास्त चान्सेस आहेत की येऊन जाईल तो यावर्षी GMC गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. आणि 23 आहे तर प्रायव्हेटची तर काही आयडिया नाही, अजून काही नोटीस पण नाही आलेली आहे. तर विद्यार्थी मित्र एवढे. तर मग याच्या हाईप मला एवढंच म्हणायचं की विद्यार्थी जे म्हणत आहेत की कट ऑफ वाढला, हे होले ते व्हायले, तर प्रत्येक वर्षी तुम्हाला सांगतो तेवढ्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन म्हणजे मिळणार. कट ऑफ तुमचा गेल्या पेपर सोपा आला, गेल्या वर्षी कट ऑफ वाढला तर 9,070 विद्यार्थ्यांनाच ऍडमिशन मिळालं. यावर्षी पेपर अवघड आला, कट ऑफ खाली गेला तरी पण 9,070 विद्यार्थ्यांनाच ऍडमिशन मिळणार आहे. याच्यामध्ये काही अलग होणार नाहीये. त्यामुळे कट ऑफचा तर काही विषयच येत नाही. दरवर्षी तेवढ्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटणं म्हणजे फिक्स असतं, 9,070 विद्यार्थ्यांची. आता ज्यांची मेहनत होती प्रामाणिकपणे त्यांना ऍडमिशन भेटून जाईल. आणि खरं म्हणलं तर ज्या विद्यार्थ्यांच्या मेहनती टॉपर विद्यार्थी आहेत किंवा ज्यांची खरंच मेहनत होती त्यांच्यासाठीच कधी कट ऑफ खाली येणं खूप चांगलं राहतं. मला तरी असं पण वाटतं. हे झालं एवढं. तर फिक्स 9,070 विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये कॉलेज भेटून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. जर तुम्हाला काउन्सिलिंग बद्दल काही जरी माहिती लागत असेल तर आमच्या कमेंट करू शकता तुम्ही. आमच्या याच्यावर चॅनलवर तुम्हाला कळवली जाईल, किंवा तुम्ही मला मेसेज करू शकता, किंवा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. तुम्हाला कोणती पण काउन्सिलिंगची अडचण आली तर ती सॉल्व्ह केल्या जाईल. धन्यवाद.